आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। तुमच्या माझ्या प्रपंचामध्ये दुःख आहे, तुमच्या माझ्या प्रपंचाला दुःख आहे, पण त्या प्रपंचाचं जे दुःख आहे हे दुःख का आहे तर आपला प्रपंच स्वतःच्या स्वार्थासाठी आहे। अहो भारतीय जवानांना स्वतःचा प्रपंच नाही का? त्यांना लेकरं बाळे नाहीत का? अहो विचार करा, ज्या वेळेस खऱ्या अर्थानं आप्पासाहेबांची ही बातमी समजली त्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल। अरे गर्भामध्ये छोटंसं लेकरू आहे, छोटंसं बाळ आहे, छोटासा हा मुलगा, काय अवस्था त्या कुटुंबाची झाली असेल शब्दामध्ये कधीच व्यक्त होणार नाही। मायबाप शब्दामध्ये कधीच व्यक्त होणार नाही। अरे स्वतःच्या आईबापाला एकीकडे वृद्धाश्रमात टाकणारी पिढी या महाराष्ट्राच्या मातीत आहे, तर दुसऱ्या बाजूला जन्मदात्या मातेची सेवा करत असताना राष्ट्रमातेसाठी सेवा करणाऱ्या आप्पासाहेबांसारखे महामानव सुद्धा याच मातीत आहे। यापेक्षा या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं वैभव काय असावं? आपल्या भारतीय जवानांना स्वतःचं कुटुंब नाही, तरी पण खऱ्या अर्थानं देशसेवा ते समाजासाठी करत राहत। आता मधला एक प्रसंग होता, स्वतःचं लेकरू पायाखाली आलं तरी लढणाऱ्या त्या मुरारचा, त्या काश्मीर खोऱ्यामध्ये जंगल अडवाटेचा भाग होता आणि एक कुटुंब, त्या कुटुंबातला कर्ता प्रमुख म्हणजे मुरार। त्या मुरारच्या वडिलांचा 2 वर्षापूर्वी आतंकवादी लढाईमध्ये मृत्यू पत्करला होता। छोटीशी खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये एक छोटंसं बाळ अवघ्या 4 वर्षांचं आणि दुसरं बाळ म्हणजे काही दिवसापूर्वी जन्माला आलेलं। ओली बाळंतीण घरी होती आणि मुरार आपल्या शेतामध्ये काम करत होता। सायंकाळी 6ची वेळ होती। आता 6चा सुमार सूर्य कलेला जात होता, सूर्य सूर्यास्ताकडे जात होता, पण त्याच वेळी मुरारला मात्र आपल्या घराची ओढ लागली होती। घराकडे गेलं पाहिजे, बायको ओली बाळंतीण आहे, तिच्यावर लक्ष ठेवायला मागं कोणीच नाही, घरी कोणीच नाही, लवकर जायला हवं। मुरारच्या मनात विचारांची परिकष्टता निर्माण झाली। मुरार आता घरी निघणार, पण त्याच वेळी मुरारचं लक्ष गेलं समोरच्या टेकडीवरती। टेकडीच्या पायथ्याला काहीतरी अस्पष्ट दिसत होतं। त्यानं नीट निरखून पाहिलं, 15-20 जणांचं टोळकं त्या बाजूने चाललं होतं। त्यानं पाहिलं, कसली तरी जाणीव झाली, कोणीतरी आहे याचा भास झाला आणि त्याच वेळी मुरार हळूहळू पावलं टाकत पुढे निघाला। हातामध्ये असणारा कोयता आणि खुरपं त्याने बाजूला ठेवलं, पुढे गेला, एका कपारीच्या बाजूला बसला। त्यांचा दिनक्रम निहाळू लागला। पाहता 6चे 6:30 झाले, 6:30चे 7 वाजले। अरे अंधार आता पडायला लागला होता, पण मुरारची नजर हटत नव्हती। काहीतरी धोक्याची जाणीव होत होती, पण त्याच वेळी जाणीव झाली, अरे हे तर आतंकवादी आहेत, हे देशावरती हल्ला करायला आलेत, काहीतरी कारण यांच्या मनामध्ये आहे। आणि त्याच वेळी मुरार मात्र लक्ष ठेवून होता, काय होतंय पाहत होता। आता काय करावं? अरे मागं तर जायला हवं, इंडियन फोर्सला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सांगायला हवं। भावना मनाशी होती, पण करावं काय? विचारांची परिकष्टता मनात निर्माण झाली। पण त्याच वेळी कोणीतरी आतंकवाद्याची नजर मुरारवरती गेली आणि बाजूच्याला म्हटला, देख सुलतान ओ काफिर घूर रहा है। आणि जाणीव झाली मुरारला, आतंकवाद्यांची नजर आपल्यावर आली। पाहता उठला, तिथून धावत निघाला। आता मात्र इंडियन आर्मी पर्यंत पोहोचायचं होतं, घडलेला घटनाक्रम सांगायचा होता, आतंकवाद्यांना कंठस्नान घालणं गरजेचं होतं। वेगानं मुरार आपल्या घराकडे निघाला होता, पण त्याच वेळी बंदुकीच्या छर्याचा आवाज झाला। जाणीव झाली, आतंकवादी आपला पाठलाग करतायत। धूम ठोकत होता, वेगानं पळत होता। रात्री 9:30ची जवळपास वेळ झाली होती। मुरार वेगानं गावाकडे निघाला होता। आता इंडियन आर्मीच्या छावणीपर्यंत पोहोचायचं आणि बातमी द्यायची, एवढंच मनाशी बेत होता। आता घरी आपली बायको आठवत नव्हती की मुलं आठवत नव्हती। अरे माझ्या देशावरती परकीय आक्रमण आले, आतंकवादी आलेत, काय करतील भरोसा नाही, आपल्याला पळत जायला हवं। आणि चित्याच्या चालीनं मुरार मात्र वेगानं पळत होता। पाहता गावापर्यंत आला। आता घराचा दरवाजा उघडावा कसा? अरे घरामधून बाहेर पडावं, मागून मात्र बॅटरीचा फोक येत होता आणि त्याचबरोबर मागून बंदुकीच्या छर्यातून गोळ्यांचा आवाजही पडत होता। काय करावं? पण त्याच वेळी मुरारनं युक्ती केली, अरे आपलं घर समोर दिसलं, आता घराचा दरवाजा उघडून आत जाता येणार नाही, मागून आतंकवादी आहे। त्याने मागच्या मोरीवरून घरावर उडी घेतली, 2 कौलं बाजूला केली आणि जबदिशी घरात उडी मारली। जसा घरामध्ये आला, पाहता त्याने इकडे तिकडे पाहिलं, मागचा दरवाजा उघडला आणि धूम ठोकून पुन्हा इंडियन आर्मीच्या छावणीकडे पळत होता। आतंकवाद्यांना गुंगारा देण्यात मुरार मात्र यशस्वी ठरला होता आणि आता मुरार वेगानं छावणीकडे जात होता। पण मनात विचार होता, अरे घरात उडी टाकली, माझ्या पायाला काय लागलं? काहीतरी घरामध्ये किडुकता आलं नाही, घरामध्ये सापता आला नाही, घरामध्ये नेमकं होतं काय? विचार मात्र मुरारच्या मनामध्ये होता आणि मुरार वेगानं धावत होता आणि पाहता एका आतंकवाद्याची गोळी मुरारच्या डाव्या हाताला चाटून गेली, रक्ताची धार लागली। पण मुरार मात्र धावत होता। धावता इंडियन छावणीच्या समोर आला। अरे दरवाजाच्या समोर आला, छावणीच्या समोर येताच कोसळला। इंडियन आर्मीच्या जवानांनी पाहिलं, मुरारला आत घेतलं आणि मुरारनं घडलेला प्रसंग सांगितला। पाहता पुन्हा एकदा रायफल सज्ज झाली आणि इंडियन आर्मीची सेना बाहेर पडलेली सेना पाहता गोळ्यांचा वर्षाव करू लागले। 23 आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं आणि पुन्हा एकदा मुरारच्या जवळ येऊन विचारलं, मुरार ठीक आहेस ना?
आणि मुरार उत्तरताला हो, पण मुरारच्या मनात मात्र विचारांचं एकच कौल होतं. मी घरामध्ये ज्यावेळेस कौलं काढून उडी घेतली, माझ्या पायाला काय लागलं होतं. तो पुन्हा माघारी निघाला, वारंवार आपल्या पायाकडे पाहत होता. पायाला काही झाले का, पण पायाला मात्र काही दिसत नव्हतं. मुरार वेगानं आपल्या घरापर्यंत आला, घराचा दरवाजा उघडला, घरामध्ये अंधार होता. त्यानं आजूबाजूला पाहिलं, माचीस कुठे मिळतंय का पाहिलं, माचीस घेतलं आणि त्याच वेळी माचीच्या काडीनं घरामधला दिवा लावला आणि दिव्याच्या प्रकाशामध्ये तो आपल्या बायकोला आणि ताढ्या लेकराला शोधत होता. बाजूला एक 6 वर्षाचं लेकरू झोपलं होतं, त्याच्या बाजूला पाहिलं, बायको मात्र बेशुद्ध पडली होती. अरे मुरारच्या डोळ्यातून खळखळ अश्रू ओघळायला लागले. अरे काय घडलं नेमके, मी घरात आलो त्यावेळेस सगळी अवस्था व्यवस्थित होती आणि मी तिथपर्यंत येईपर्यंत माझी बायको बेशुद्ध पडली. घडलं काय नेमकं. पण त्याच वेळी त्याची नजर मात्र फिरत होती त्या अवघ्याच्या 2 ते 3 महिन्याच्या लेकराला शोधण्यासाठी. आणि इकडे तिकडे नजर पडता पडता पाहिलं, पायाला रक्त लागलं आणि त्यानं पाहिलं ज्यावेळी कौलावरून उडी मारली होती ना, ती थेट उडी त्याच्या लेकराच्या डोक्यावर पडली होती. आणि पोटावर त्याचा दुसरा पाय पडला होता. आणि मुरारने खाली उडी मारता क्षणी त्याच्या 3 वर्षाचं लेकरू भगवंताला प्यारं झालं होतं. त्याच्या पायाखाली त्याचं स्वतःचं पोटचा गोळा लेकरू संपलं होतं. पण त्याच वेळी ती अवस्था पाहिली आणि मुरार कोसळला. अरे माझ्या जगण्याचा आधार माझी लेकरू गेलं, कशासाठी जगावं. बायकोला उठवत होता, उठ ग, मी तुझा गुन्हेगार आहे. अगं माझ्यामुळे लेकरू गेले आपलं, उठ ना ग. डोळ्यावरती पाणी टाकलं आणि मुरारच्या बायकोला जाग आली. मुरारच्या बायकोनं मुरारची अवस्था पाहिली आणि मुरार मात्र सुम होता, शांत होता. कारण स्वतःमुळे स्वतःचं लेकरू गेल्याचा आविर्भाव त्याच्या मनात होता. पण त्याच वेळी त्या बायकोने सगळी परिस्थिती पाहिली, टाहो फोडला आणि त्याच वेळी मुरारला घट्ट पकडला आणि सांगितलं, रडू नका, रडू नका, रडू नका, शांत हो. आणि मुरार उत्तरत झाला, काही सांगतेस ग, काही सांगतेस ग, रडू नकोस. अगं माझ्या पोटचा गोळा, माझ्या पोटचा गोळा गेला ग, माझ्या चुकीमुळे गेला. माझ्या पायाखाली येऊन अवघ्या 3 वर्षाचं लेकरू, 3 महिन्याचं लेकरू गेलं ग आपलं, आणि रडू नकोस. तशी ती बायको उत्तरली झाली, अहो रडू नका, तुमचं लेकरू भले गेलं असेल पण ते मातीत नाही गेलं. ज्यावेळेस तुम्ही इथून पुढे गेलात ना, आतंकवादी मागून येत होते. भिंतीच्या पलीकडचा मी त्यांचा आवाज ऐकला. आपल्या बाजूला असणारी शाळा उद्या ते उडवणार होते. एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं लेकरू गेलं, आपलं 3 महिन्याचं बाळ गेलं, पण त्यामुळं ते आतंकवादी संपले. नाही तर उद्या 1500 मुलं संपली असती. त्या मुलांना वाचवण्यासाठी आपलं लेकरू गेलं. आपलं लेकरू मातीत नाही गेलं, या मातीसाठी गेलं, या मातीसाठी गेलं. हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, हे वतन तेरे लिए। हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए। हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए। दिल दिया है, जान भी देंगे, ओ दिया है, जान भी देंगे, हे वतन तेरे लिए, वतन तेरे लिए। अरे जोपर्यंत असे माता आणि असे पिता या मातीमध्ये आहे, या भारत मातेची मान सदैव ताट राहील. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. विठ्ठल